हाय नमस्कार सगळ्यांना. तर तुम्हाला तर माहिती आहे तुमची ज्योतिताई पुण्याला आलेली आहे. तर इथं आता मी सध्या तर भावाच्या घरी आहे. तिथं बहिणीकडे गेली पिंपरीला. बहिणीसोबत मस्त गप्पा मारल्या, जेवण ही खूप छान वाटलं. परत माझ्या बहिणीच्या पुरीकडे गेले. तिथं पण खूप छान वाटलं, लय भारी वाटलं. कारण लय दिवसातनं आले मी, किती कम से कम किती वर्षातनं आले असन, 20 वर्षातनं आले असन. कारण मला यायला जमत नाही, कारण बाणूमुळं आपलं. तर आज आहे सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या परिवाराकडून तुम्हाला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर लेट आहे हेड पडला बरं का, कारण मला का नाही इकडं आल्यावर असं होतं की धरून आणले का बांधून ठेवलंय, तेच मला म्हणजे आपल्याला सवय नसते ना सिटीतली जास्त, त्यामुळं कामाची सवय असते. आणि आपण इकडे येऊन तर तुम्हाला खोटं वाटते का, तर मी माझ्या वहिनीला एक प्रश्न विचारते बरं का. तर ते काय प्रश्न आहे ते त्यांना पण माहीत नाही. हा शपथ सांगते, त्यांना पण माहीत नाही. पण त्यांना आठवण, मी जे प्रश्न विचारला ना त्यांना आठवण, तर मी आठवण करून देते. तर ह्या वहिनींचं लग्न झाल्यावर वहिनी खूप लहान होते, तेव्हा मी पण लई लहान होती. तशा म्हणायला गेलं तर वहिनी माझ्यापेक्षा जरा मोठ्या आहेत, त्या लई एवढ्या पण मोठ्या नाहीत. पण त्यावेळेस वहिनीला म्हणजे समजत नव्हतं माझ्या वेणी घालत होता का नाही, घालत होती वेणी. तर मी स्टॉप का केलं तर माहिती आहे का, तुम्हाला तर दिसला असेल माझा भाव आलेला. कारण तुम्हाला माहिती आहे मी भावाने देखत मी कधीच बनवलं नाही. तसं पण मला लाज पण वाटते आणि भीती पण वाटते मला, म्हणजे अशी धकधक होते. कसं असतं माहिती का, संस्कार महत्त्वाचे असतात हो, बाकी काही नाही. तर जाऊ द्या, त्या गोष्टी जाऊ द्या. तर मी माझ्या बहिणीला प्रश्न हे विचारते की त्यांचं लग्न झालं ना त्यावेळेस ती खूप लहान होत्या. तसं मी तर लय बारकी होती त्यांच्यापेक्षा, पण त्या माझ्या इणी घालायच्या, परत नाही का मला नटवायच्या, त्या पण नटायच्या, मला पण नटवायच्या. आणि आम्ही केडगाव चौफुल्याला होतो त्यावेळेस. आता बसून बसून मला त्या गोष्टी आठवल्या. तर मी काही एवढं खोल नाही जाणार आहे, कारण सांगायला गेलं तर आम्हाला रात्र बिन दिवसभर बी कमीच पडणार आहे. हां, तर त्यामुळं कसं असतं माहिती आहे का, तर ह्या ज्या वहिनी आहेत का नाही त्या म्हणजे समजून घेणाऱ्या असतात, म्हणजे समजून घेणाऱ्या किंवा आपल्याला समजून सांगणाऱ्या. काही गोष्टी असल्या आपल्या म्हणजे नाही का वाकडं तिकडं काय असतं बोलणं चालणं किंवा काय काय असं नाही सजेड काय काय असं ना, पण अशा गोष्टी त्यांना आपल्याला समजून सांगतात. असं नाही असं करा, तसं नाही तसं करा म्हणतात ना. तर भाऊ नसल्या तर पण आई काय ते भाऊजे आपल्याला सांगणारे साथ देणारे असावं लागते. तर तशी हे भाऊजे आहे, खूप छान आपल्याला सपोर्ट पण करते. म्हणजे असं नाही हेड्यामध्ये सपोर्ट नाही, समजून सांगण्यात खूप छान असं सपोर्ट करतात. तर त्या काय गावाकडे एवढ्या येत नाहीत, तर आले तरी मी तर काय हेड्यावर पण बनवत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. कारण कसं असतं त्यांना आवडत पण नाही जास्त हेड्यामध्ये, आणि त्यांना म्हणजे आवडतच नाही यायला. आणि माझ्या भावाचं काय नसतंय, पण कसं असतं संस्कार महत्त्वाचे असतात बरोबर आहे का. तर अशा गोष्टी असतात. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की आता मी उद्या जाणार आहे आणि मी इथं आली मला काय तुम्हाला सांगू, आता वहिनी आहेत, मी गावाकडे गेल्यावर बनवीन ती की मी इथं आल्यावर माझ्यासाठी काय काय करतात काय काय नाही. तर त्या काय म्हणलं माहिती आहे का, मी नव्हती इकडे येणार, कारण तुम्हाला माहिती आहे मी एका दिवसासाठी आलती आणि लगेच जाणार होती. वहिनी काय म्हणलं तुम्ही या, मग मी पण येणार नाही, मी तर बोलणारच नाही. मग आता असं म्हणल्यावर यावं लागतंय का नाही सांगा बरं. मग आले मस्त. असं त्यांनी आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं त्या गोष्टी आपल्यासोबत बोलतात एकदम फ्री. कसं आम्ही नणंद भाऊजाई कमी, पण एक मैत्रिणीसारख्या जास्त आम्ही अशा गप्पा मारत असतो. आता आज दिवसभर काल दिवसभर इतक्या गप्पा मारल्या की त्याला मापच नाही. तर बसून तर फोटो पण शूट केलं. कारण कसं असतं आठवणी महत्त्वाच्या असतात हो. जाते म्हणतात ना, जातं ते माणूस पण राहतात त्या आठवणी. तर तसं म्हणायला गेलं तर वहिनी समजूतदार पण आहेत, आपल्याला समजून पण सांगतात. तर त्यांच्यासमोर काय मला जास्त बोलता येत नाही तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण मी प्रयत्न केला वहिनी सोबत बोलायचा. स्टॉप याच्या पाहिजे आलता की भाऊ घरी आलता म्हणून, त्यामुळे मी स्टॉप केला. तर कसे वाटते माझ्या वहिनी, आणि खूप छान आज म्हणजे नाही का इथं आली, मला फोन पण आलं, खूप ताईंचं आलं दादांचं आलं.
सकाळी इतक्या सकाळ सकाळ फोनवरच होती मी की ताई खरंच तुझी भाऊजाई छान वाटते चेहऱ्यावरून असं म्हणजे नाही का म्हणजे चेहऱ्यावरून असं म्हणजे बोलक्या नाहीत, त्यांचा स्वभाव खूप छान आहे, तू कधी आम्हाला दाखवलं नाही, हे पण तुझी भाऊजाई आहे. तर हे माझी मोठी भाऊजाई आहे, सगळ्यात मोठी भाऊजाई आहे. तर कसं असतं माहिती आहे का, त्यांना जास्त आवडत पण नाही आणि ते येत पण नाहीत. पण त्या मी आत्ता बसले हेडो बनवाय म्हणून ते आल्यात, ते दिसतात का तरी बघा बरं, वरी तरी बघतात का ते, कारण त्यांना भीती असते. मस्त माझा भाऊ काही नाही म्हणत, पण असते मोठ्या माणसांना त्या हे करतात म्हणजे सन्मान देतात की नाही का, कुणी बघल तर काय म्हणेल, तर काय होईल असं. तर चला, खेड्यावर मोठा झाला, मी छोटासाच खेड्यावर. तर उद्या मी जाणार आहे, तर वहिनीने माझ्यासाठी काय काय घेतलं आहे हे तुम्हाला नक्की बघायचं असेल तर लाईक करा. मी माझ्या तोंडाने नाही सांगणार, हे तुम्हाला उद्या दिसणार आहे, म्हणजे उद्या नाही परवा दिवशी दिसणार आहे. तर उद्या मी आपल्या गावाकडे जाणार आहे. तर तसंच वहिनीला खूप छान असा सपोर्ट दिला तुम्ही, म्हणजे माझ्या चॅनलवर खूप छान असा त्यांना आशीर्वाद दिला आणि खूप छान असं त्यांचं कौतुक केलं भरभरून. तर मला लय भारी वाटलं. चला बाय.